वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्यासोबत आहेत सुनीलजी शिंदे सर. जेव्हा आपण म्हणतो की एक लेखक आपल्या चित्रपटाची कथा लिहितो, स्क्रीन प्ले लिहितो किंवा त्या चित्रपटाला एक वैचारिक रूप देतो, तो खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या प्रवासातून जात असतो. त्याच्या मनात एक मेसेज असतो, त्याच्या मनात एक संदेश असतो जो त्याला समाजापर्यंत पोहोचवायचा असतो. एक्झॅक्टली. आणि त्या प्रवासाचा तुम्ही एक जिता जागता आपण म्हणू शकतो अनुभव आणि असे तुम्ही व्यक्ती आहात. तर सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आहे. आणि थोडक्यात तुमची ओळख आमच्या दर्शकांना तुम्ही काय करून द्याल? सगळ्या दर्शकांना नमस्कार. आणि खरं तर तुमचं खूप धन्यवाद सर की अशा टॉक शो मध्ये तुम्ही मला बोलवलं आणि मला त्या योग्य तुम्ही समजलं, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तुमच्या सर्व दर्शकांना खूप खूप धन्यवाद की तुमच्यावर इतकं ते प्रेम करतायत आणि त्यांच्या प्रेमामुळे तर आपण सर्व कलाकार लोक इथपर्यंत येतो. प्रवासाबद्दल जर सांगायचं झालं तर बेसिकली तुम्ही आता शब्द वापरला की सिनेमाचा जो काही प्रवास आहे ही फार मोठी जर्नी आहे. तसा आपला पण एक प्रवास असतो त्या सिनेमापर्यंत पोहोचण्याचा बेसिकली. तर झालं असं की लहानपणापासून ती आवड होतीच. माझं मूळ गाव आहे शिंपे, जे शाहूवाडी तालुका म्हणून एक तालुका आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा तालुका येतो बेसिकली. तुम्ही जर खाली रत्नागिरीला उतरत असाल घाट माथ्यावरून तर आंबा घाट नावाचा एक एरिया आहे, त्यापासून जवळ असणार माझं हे गाव आहे. साधारणतः आंबाघाटाच्या आसपास एक अर्ध्या तासावरती असणार माझं गाव आहे. अगदी दुर्गम गाव, म्हणजे 1000-2000 लोकसंख्येचं गाव आहे, पण खूप सुंदर निसर्गानं नटलेलं असं गाव. तिथून माझी जर्नी सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर मग तिथून एक स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना कॉलेज लेवलला ज्यावेळी आम्ही आलो आणि कॉलेज लेवलमध्ये ज्यावेळी कॉम्पिटिशन्स, एकांकिका असतील किंवा थिएटर असेल, हे होत होतं. पॅरेलल बेसिकली मी भरतनाट्यम डान्सर आहे, माझं भरतनाट्यम झालंय. त्यानंतर मी लिहितो छान, हे मला कॉलेज आल्यानंतर कळलं. आणि ज्या स्पर्धा व्हायच्या महाराष्ट्रभर डान्सच्या, ज्यावेळी मी कॉलेजला होतो ना त्या पिरियडमध्ये डान्स स्पर्धांचा खूप पेव आला होता सर. म्हणजे इतक्या स्पर्धा व्हायच्या की एका रात्रीत आम्ही 3-3 स्पर्धा करायचो. अरे वा. आणि बक्षिसही खूप मिळायचे आम्हाला त्यावेळी. आणि त्यामुळे आम्ही सेफ झालो ऍक्च्युअली कमवण्याच्या ह्याच्यामध्ये. तिथून त्या जर्नीला ना एक आम्हाला उभारी मिळाली की इथून पैसे पण मिळतात, ती मजा यायला लागली. मग कॉलेज करत करत ग्रुप बनले आमचे डान्सचे. मग ते ग्रुप मी लीड करायचो, ते डान्स बसवायचे खूप चांगल्या लेवलवरती. म्हणजे आम्ही दिल्लीपर्यंत वगैरे गेलो डान्स कॉम्पिटिशनला. ऑल ओव्हर इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलोय डान्स कॉम्पिटिशन करत. आणि खूप सारे त्यातून बक्षिसं मिळायची, मजा यायला लागली आणि याबद्दल आवड निर्माण व्हायला लागली. सगळ्यांच्या घरी होतं तसंच होतं की कोणाला तर आवडायचं, कोणाला आवडायचं नाही. म्हणजे वडिलांना तेवढं आवडत नव्हत्या त्या गोष्टी, कारण का त्यांनी पण ही जर्नी जवळून बघितली होती की असं वाटायचं की नाही यात काही होऊ शकत नाही. पण आई पाठीची होती की तू करू शकतोस, कारण त्या डान्सच्या माध्यमातून लोक तिला सांगायचे, त्या ट्रॉफी दिसायच्या ना. बरोबर. तर तिला ते छान वाटायचं. आणि पण वडिलांचं मत होतं की यातून पोट नाही भरणार, ट्रॉफी येतील तुझ्या, बसतील, पुन्हा धूळ बसेल, ती पुसणार तर यायच का तू. तर अशा पद्धतीचं सगळं वातावरण होतं. पण त्या जर्नी करत 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 मला ना शिवशाहू महाविद्यालय म्हणून कॉलेज आहे आमच्या इकडे, जे सरूड या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी काम करत असताना किंवा शिक्षण घेत असताना आम्हाला एक चांगला ग्रुप मिळाला सर. त्यानंतर एक प्लस पॉईंट माझ्या आयुष्यामध्ये आला, तो म्हणजे वारणा कॉलेज म्हणून आहे पन्हाळ्याच्या बरोबर पायथ्याला, वारणा नगर. तिथले आदरणीय तात्यासाहेब कोरे जे आहेत, यांनी अक्षरशः तिथे नंदनवन फुलवलेलं आहे. जर तुम्ही याल तर तुम्हाला नक्की आवडेल सर. इतकं सुंदर बनवलंय ते. आता वारणा युनिव्हर्सिटी आहे इंडिपेंडेंट. तिथे आल्यानंतर मला कळलं की तिथलं कल्चरल डिपार्टमेंट आहे ना ते खूप वीक होतं त्यावेळी. मी ज्यावेळी गेलो त्यावेळी तिथे अशा काही ऍक्टिव्हिटीज होत नव्हत्या, डान्स, एकांकिका वगैरे. मग मला तिथे इतकी संधी मिळाली करायला. आणि त्यावेळी आमच्या कल्चरल हेड होत्या शाहपुरे मॅडम आणि गुरव सर म्हणून प्रिन्सिपल होते. यांनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट केला. ते कल्चरल डिपार्टमेंट आम्ही स्ट्रॉंग बनवलं. मग काय झालं की तिथे हवं तसं मला खेळता यायला लागलं की मला जे हवं ते करायचं. म्हणजे मला वाटलं आता कॉम्पिटिशनला पोरांना घेऊन जायचंय, मग जायचं, त्यानंतर एकांकिका करायची. मग फ्रीडम मिळाले काम करायला. तिथं मी तयार झालो अजून चांगला त्या कॉलेजमध्ये. तिकडे तुम्ही कोणता कोर्स? तिथे मी कॉलेजलाच होतो ऍक्च्युअली. अच्छा. बीए झालं, माझं बीएड तिकडे झालं. त्यानंतर माझं एमबीए कोल्हापूरलाच मी केलंय तिकडे. तर एज्युकेशन माझा सगळा बेस तिकडे झाला पूर्ण. मग ते करत करत कॉलेजच्या सगळ्या एकांकिका स्पर्धा असतील, युथ फेस्टिवल्स असतील, अदर कॉम्पिटिशन्स असतील, या सगळ्यामध्ये मी अग्रगण्य असायचो. आणि हे करत करत मी काय केलं की वारणानगर हा तसा सिटी प्लेस आहे बऱ्यापैकी. तर तिथे ना मी माझे डान्स क्लासेस चालू केले कॉलेज करत करत. आणि मला रिस्पॉन्स खूप मिळाला. लोकांनी प्रचंड प्रेम केलं. म्हणजे माझ्या या आजच्या यशामध्ये वारणानगरचं प्रचंड यश आहे. म्हणजे वारणानगर जर माझ्या यशातून काढून टाकलं तर हे यश तितकंसं कम्प्लीट होणार नाही असं मला वाटतं.
या जर्नीत मला एक अशी व्यक्ती मिळाली, त्यांचं नाव आहे आदरणीय जे माझे गुरु, माझे वडील या ठिकाणी सगळे ते आहेत, ते म्हणजे अरुणजी नलावडे सर आणि नरेंद्रजी पंडित सर. ह्या दोन व्यक्तींनी मला इतकं पाठबळ दिलं या इंडस्ट्रीमध्ये. कारण काय होतं सर की नवीन पोरगा ज्यावेळी इथे येतो ना, तर त्याला सपोर्ट नाही कोण करत. का करत नाही त्याची रिझन मलाही जाणवली की पोरं तितका प्रामाणिक असतील की नाही हा पण डाऊट असतो. पण ते जेन्युनिटी, माझ्यातला सिन्सिअरपणा त्यांना जाणवला असेल. आता मला माहित नाही त्यांनी माझ्यात काय पाहिलं, ते सांगत नाहीत कधी. कारण ते ऍक्च्युली आता जर बघितलं तर आदरणीय अरुण नलावडे सर आपल्या इथे म्हणजे एक देव मानू शकतो आपण त्यांना. ऑस्कर पर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाला मला जवळ घेणं किंवा आदरणीय नरेंद्र पंडित सर ज्या माणसाने 500,000 सिनेमे केले, म्हणजे अशी बनवाबनवीपासूनचे ते कोरिओग्राफर आहे. बरोबर. इतक्या मोठ्या लोकांनी हात दिला आणि म्हणून हे सर मी आज करू शकलो. असं म्हणतात की आपण ज्या 5 लोकांसोबत असतो तर 6वा व्यक्ती आपण बनतो. आणि त्याच पद्धतीने आपलं नेटवर्क जे असतं, आपण ज्या लोकांसोबत उठतो बसतो, आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो, त्याच व्यक्तींचे आपल्याला गुण पण लाभत असतात आणि त्याच व्यक्ती आपल्याला एक असा दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवत असतात. सो खूप छान वाटलं सर तुमच्या या पूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेता. आणि याच्यामध्ये असं पण एक लक्षात आलं की आपण जेव्हा एखाद्या उद्दिष्टाकडे मार्गक्रमणा करतो तेव्हा आपल्याला जरी खूप अडचणी आल्या तरी आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्ती, आपल्याला त्यामध्ये सपोर्ट करणाऱ्या व्यक्ती यांचं योगदान खूप महत्वाचं असतं. एक्झॅक्टली सर. आणि आज जो आपण चित्रपट रिलीज झालेला आहे तुमच्या या चित्रपटाबद्दल आम्हाला तुम्ही काय सांगू शकता? हे महत्वाचं आहे ऍक्च्युली की हा जो प्रवास आहे ना सर, मला आवडेल खूप की तुमच्याशी हा प्रवास डिस्कस करायला. कारण हा प्रवास इतका चांगला पण आहे आणि हा भयानक पण आहे. म्हणजे जनरली एखाद्या ठिकाणी एक रस्ता बनवायला सुरुवात करतो आपण, तर पहिला एक कच्चा रस्ता बनवला जातो, त्यानंतर त्याच्यावरती खडीकरण होतं, मग डांबरीकरण होतं, मग कॉन्क्रिटीकरण होतं. सेम असाच प्रवास झाला सर या सगळ्या माझ्या आयुष्यामध्ये निभारचा. निभार हा माझ्या आयुष्यात सुरू झाला 2010 पासून. मी तर असं म्हणेन की तुम्हाला मला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, तुम्हाला हे नाव निभार कसं सुचलं? ही फार मोठी गंमत आहे ऍक्च्युली. सुरुवात ही ऍक्च्युली गोष्ट आत्ताची नाही, तर 2025 मध्ये बोलतोय सर आपण. तर लोकांना काय वाटतं सर की सिनेमा असा 1-2 दिवसात घडतो. सिनेमा असा नाही घडत. सिनेमा हा प्रवास आहे. तुमचा पहिला शब्द मला प्रचंड आवडला सर की हा प्रवास कसा झाला. हा खरंच प्रवास आहे. ही जर्नी ऍक्च्युली ती एन्जॉय करण्याची जर्नी आहे. तर झालं कसं या नावाच्या मागची हिस्ट्री की बेसिकली 2010 सिनेमा मी लिहिला, त्याची गोष्ट लिहिली, त्याचं नाव होतं भोवरा. मग ती डेव्हलप करत करत गेलो. 2014 मला त्याला पारितोषिक मिळालं स्टेट गव्हर्नमेंटचं. मला बेस्ट रायटरचं, स्टोरी रायटर म्हणून अवॉर्ड मिळालं. मग वाटलं की याची फिल्म करू, छोटीशी एक शॉर्ट फिल्म करताना रिसर्च केला. रिसर्च करताना काही गोष्टी समजल्या आणि जाणवलं की नाही यार हा सिनेमाचा विषय आहे, हा सिनेमा व्हायला पाहिजे बेसिकली. मग ती जर्नी झाली. मग माझ्या या जर्नीमध्ये आदरणीय माझे गुरुबंधू जे आहेत ते राजेजी दुर्गे सर, जे माझ्या निभारचे पटकथा संवाद लेखक आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की सुनील हा ना सिनेमा म्हणून वर्क छान करू शकतो आपण. आणि मग आम्ही दोघांनी ना पटकथेवर संवादावर काम सुरू केलं. तर ती व्यक्ती नसती तर याची सुंदरता झाली नसती. पण ते लिहिलं. पण माझं असं मत होतं की या भोवरा नावानं सिनेमा नाही करायचा आपण. कारण थोडंसं नाही का जुनाट वाटतंय मला आणि ते कॅच नाही होणार थिएटर पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण सिनेमा बिझनेस आहे शेवटी, नाही का, काही जरी म्हटलं तरी बिझनेस व्हायला पाहिजे. म्हणून शोधत होतो. मग गोष्ट सतत वर्क होती त्या स्क्रीन प्लेच्या टाइमला. त्यावेळी हे नाव येऊन गेलं डोक्यात की पोराशी ना निभार आहे एकदम. निभारचा अर्थ ऍक्च्युली बेसिकली की कडक, जून झालेला. जून झाले. इतका कडक झाला, इतका जून झाला की त्याच्यावर ना ऊन, वारा, पाऊस कशाचाही परिणाम होत नाही. अशा पद्धतीचं ते टायटल मला तिथं फिट बसलं त्याला आणि कॅची वाटलं. आणि 3 अक्षरी टायटल मला पाहिजे होतं. या पॉईंट ऑफ व्ह्यू थोडस विचार केला. आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीला जर बघितलं तर नाशिकच्या पट्ट्यामध्ये, नाशिकच्या भागात हा शब्द खूप वापरला जातो, निभार. बरोबर. आणि त्यामध्ये भाज्या ज्या असतात त्यांच्या संदर्भात वापरणारा हा शब्द आहे. भाजी निभार झालेली आहे. सो खूप छान. आणि चित्रपट बघितला आम्ही प्रीमियरच्या शोच्या दिवशी, तर खूप छान वाटलं बघून पिक्चर. एक समाज मनामध्ये चाललेल्या गोष्टी सर्व बाहेर काढण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. येस सर. आणि त्या सर्व कलाकारांची मेहनत, त्या सर्व लेखक, दिग्दर्शक यांची मेहनत, याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे संदेश. तर तुमचा चित्रपट काय 5 संदेश समाजापर्यंत पोहोचवू इच्छित होतात? एक्झॅक्टली. खूप चांगला प्रश्न आहे सर तुमचा. बेसिकली फिल्म ज्यावेळी मी ना सर बीएड करत होतो आणि बीएड करत असताना माझ्या
आयुष्यामध्ये ना RTI सारखा एक ऍक्ट आला आणि आम्हाला तो अभ्यासाला असतो बीएड शिक्षक व्हायचं असतं, त्यामुळे मग ते अभ्यासावं लागतंय. ते अभ्यासात असताना लक्षात आलं असतं की हा खूप डीप आहे आणि ह्याचा जो संदेश आहे जो गव्हर्नमेंटला लोकांपर्यंत द्यायचा आहे, कधी कुठलंच गव्हर्नमेंट वाईट नसतं, कुठलंच गव्हर्नमेंट चांगलं नसतं. म्हणजे मी असं मानतो, ऍक्च्युली माझा पॉलिटिकल व्ह्यू असा आहे की कुठलंच वाईटही नसतं, कुठलं चांगलंही नसतं. किती चांगलं काम केलं तरी लोकांना त्यात उणिवा दिसतात, तर किती वाईट काम केलं तरी लोकांना त्यामध्ये उणिवा अजूनही दिसत राहतात. अशा पद्धतीचं ते असतं, कुठलंही असू दे मग ते. तर यामध्ये ना गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप चांगल्या काही गोष्टी मला जाणवल्या आणि मग ते इम्प्लिमेंट का होत नाहीत समाजावरती, किंवा तिथे काम करणारे लोक ते इम्प्लिमेंट का करू शकत नाही. बेसिकली तुम्हाला काहीतरी समाजामध्ये खरंच चांगलं करायचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ मला गटर साफ करायचं असतं, पण तो शेजारचा घरवाला आहे तो माझ्या दारातलं काढायचं नाही असं म्हणू शकतो. तर मग तो माणूस जो करणार आहे ना तो अडकून जातो की करू की नको करू. अशी पण द्विधा मनस्थिती या ऍक्टच्या बाबतीत लोकांच्यात होती. आणि म्हणून मी ठरवलं की हा ऍक्टचा खरा जो संदेश आहे की सर्वसामान्य घरातील मुलं जशी शिक्षण घेतात तशी रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांनी देखील शिक्षण घेतलं पाहिजे. हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संविधान वर्कआउट केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते लिहिल्यानंतर की बाबा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजांनीही त्यावेळी तेच सांगितलं होतं, शिकलं पाहिजे. त्यानंतर आदरणीय गाडगे महाराजांनी पण हेच सांगितलं होतं, महात्मा गांधीजींनी पण हेच सांगितलं होतं, सावरकरांनी पण हेच सांगितलं होतं की तुम्ही शिका. तर या सगळ्या महापुरुषांचा जर विचार केला, भगतसिंग साहेबांनी तेच सांगितले, तर तो कुठेतरी मागे पडत विचार करणार की आता आपण 25 मध्ये आहे, 2021 शतक आपण पाव वाटताना संपवलंय. तर ते बघत असताना बेसिकली की शिक्षण अजूनही पोहोचलेलं नाही तळागाळापर्यंत. आजही मुलं आपल्याला सिग्नलवरती दिसतात, आजही ती भीक मागताना दिसतात, आजही एखादी बाई आपल्या मुलाला काक्यात घेऊन फिरते, तिला असं नाही वाटत की शाळेत सोडावं. मग ही नैतिक जबाबदारी जशी गव्हर्नमेंटची आहे तशीच ही नैतिक जबाबदारी तुमची, माझी आणि सगळ्यांची. म्हणजे इथे पॉडकास्ट जे लोक बघत असतील या प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलगा शाळेत जातो का त्याच्या करिअर बद्दल आपण विचार केला पाहिजे. आपण म्हणतो ना भारत माझा देश आहे, हे कुटुंब आहे माझं सगळं. तर प्रत्येक भारतीयाकडे बारीक नजरेने बघणं देखील आपलं काम आहे. अशी काही घटना जर आजूबाजूला असेल की तो मुलगा एखाद्या शाळेत जात नाही, तो का जात नाही, त्याला विचारपूस करणं. तर मूळ संदेश हाच होता सर की प्रत्येक जणाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येक जणाला जगाचं नॉलेज मिळालं पाहिजे, प्रत्येक जण प्रवाहात आला पाहिजे आणि प्रत्येक जण स्वतःच्या पायावरती सक्षम होऊन दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला प्रत्येक व्यक्ती प्रवाहात येऊन त्यानं स्वतःचं आर्थिक उन्नती केली पाहिजे, स्वतःच्या नॉलेजची उन्नती केली पाहिजे. हा प्रमुख उद्देश माझ्या समोर होते आणि ते लोकांना सांगावे. नक्कीच. आणि आपण म्हणू शकतो की तुमचे सर्व उद्देश सफल झालेले आहेत आणि या चित्रपटाने दर्शकांना नक्कीच एक विचार करायला भाग पाडले की आपण नेमकं काय करतोय. आणि जर आपण चित्रपटाचा विचार केला सर तर त्यातील काही पात्रांबद्दल तुम्ही काय सांगू, म्हणजे कोणते कोणते पात्र आहेत आणि त्याच्यात कथेमध्ये तुम्ही काय काय त्यांना कशा पद्धतीने निवडलंय, त्याच्या मागे तुमची कशी मेहनत होती त्याबद्दल थोडक्यात सांगा. या सगळा जो प्रवास होता बनवण्याचा त्यामध्ये कॅरेक्टर्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते करत असताना गोष्ट आम्ही ऐकवत होतो, वेगवेगळ्या लोकांना ऐकवत असताना खूप चांगले रिस्पॉन्स लोकांचे येत होते. मग असं ठरलं की नाही आपल्याला या कॅरेक्टर्सना न्याय देणारी लोक लागतील. पात्र जर माझं जसं दिसतंय तसं मला ते माणूस पाहिजे. म्हणजे यामध्ये शशांक शेंडे जे आहेत आदरणीय आपले मोठे अभिनेते आहेत महाराष्ट्रातले ज्यांना नॅशनल अवॉर्ड वगैरे आहे, तर आदरणीय शशांक शेंडेंना मी प्रथमतः भेटलो. माझे मित्र को रायटर माझे जे आहेत राजेशजी दुर्गे सर यांच्या माध्यमातून आम्ही गेलो, मिटिंग्स केल्या. आणि ज्यावेळी मी ते लिहित होतो त्यातलं धोंड्या नावाचं कॅरेक्टर, त्यावेळी मला ना शशांक शेंडे दिसायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर तो शिक्षक मी लिहित होतो किरण शिंदे नावाचा, मला शशांक केतकर सारखा गोड चेहरा दिसायचा तिकडे. मला काल पत्रकारांनी प्रश्न पण विचारला की शशांक केतकरांना आम्ही आतापर्यंत चॉकलेट बॉय म्हणून फक्त बघतोय, तर तू कसा काय हा चेहरा शिक्षक म्हणून निवडलास की शिक्षक असा राकट पाहिजे. तर शिक्षक राकट असतो नाही, आता मी पण शिक्षक आहे, मी थोडी राकट आहे, असं नसतं की शिक्षक राकटच असतो. तर तो ना काळजी घेणार असतो आणि गोड माणूस काळजी घेऊ शकतो. नक्कीच. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू शशांक केतकरांचा चेहरा मला त्यामध्ये साहेबांचा दिसला. त्या आदरणीय देविका मॅडम ह्या माझ्या सिनेमामध्ये इन होत असताना ना त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला काम करत असताना. आणि देविका ताईंचा स्वभाव इतका छान आहे की बाबा तुला जसं काम पाहिजे
तशा पद्धतीने काम आपण करू, तू सांग मला कसं काम पाहिजे तसं करू. इतक्या डाऊन टू अर्थ, इतके मोठे लोक आहेत हे सगळे, पण प्रचंड डाऊन टू अर्थ असणारे लोक आहेत. मला कुणाचाही कसलाही त्रास नाही झाला काम करताना. आणि त्यांचं कॅरेक्टर निवडत असताना काही चेहरे होते डोळ्यासमोर, 2-3, पण त्यांच्याशी मिटिंग झाल्यानंतर ना असं वाटलं की नाही यांच्या सोबत तर काम नाही करू शकत आपण. आणि देविकाताईंना भेटल्यानंतर त्यांना गोष्ट इतकी आवडली आणि वितीन म्हणजे आम्ही एका कॅफेमध्ये बसलो आणि गोष्ट ऐकवली. तिथंच मला सांगितलं सुनील मी करते फिल्म, मला तू डेट सांग, मला आवडले. स्क्रिप्ट वाचली पण नाही त्यांनी त्यावेळी, मी गोष्ट फक्त ऐकवली. तर म्हणजे कॅरेक्टर मला हे छान वाटतंय, वेगळं काहीतरी. कारण तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राच्या पहिल्या सिनेमात असं येईल की एक बाई थाटलीमध्ये दारू टाकून पिते, अशा पद्धतीने एक रॉ कॅरेक्टर आहे ते, पूर्ण वेगळं. त्यांचा आतापर्यंतचा नाळमधला कॅरेक्टर असेल किंवा याच्या आधी संहितामधलं त्यांचं दर्जेदार भूमिका त्यांची असलेली, किंवा कासव मधली त्यांची एक प्रचंड वेगळी भूमिका आहे ताईंची, त्याच्यापेक्षा डिफरंट भूमिका, म्हणजे इतक्या सोयीस्कर भूमिका केलेली एक स्त्री अशी पण एक रावडी टाईप एक भूमिका करू शकते की जी सिनेमाच बदलते पूर्ण. आणि असं म्हणू शकतो आपण की परिस्थिती माणसाला काय करवून घेऊ शकते, म्हणजे त्या परिस्थितीला खरोखर त्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे शशांक दादा असेल, देविकाताई असतील, यांनी आधी येऊन जी मुलं जी दिसत आहेत आपली सगळी सिनेमामध्ये, या मुलांसोबत वर्कशॉप सुद्धा मला दिला त्यांनी वेळ दिला मला त्याच्या वाचनावरती, मुलांसोबत मिसळण्यामध्ये. म्हणजे आजकाल लोकांना असं वाटतं की वर्कशॉप कशाला लागतोय किंवा काय लागतोय, लोकांना समजत नाही. ऍक्च्युली तुम्हाला जर खरंच वर्क करायचं तर तुम्हाला वर्कशॉप इज मस्ट इम्पॉर्टंट, गरजेचं आहे. तुम्हाला स्क्रिप्ट समजून घेण्यासाठी, डिरेक्टरला काय म्हणायचं हे समजून घेण्यासाठी, किंवा तुमचा पार्टीज कोण आहे, तुमच्यासोबत जर मी सीन करतोय तर तुम्हाला माहिती पाहिजे की मी कोणासोबत सीन करतोय आणि तो कसा रिएक्ट होतोय. बरोबर. त्याच्या रिएक्शन जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला करणं सोपं जातं आणि छान जातं ते. म्हणजे हेच आपल्या जुन्या लोकांनी हे शिकवलं ऍक्च्युअली थेअरी, पण बरेच आता नवीन जे एका रात्री स्टार बनायचं असते तर या लोकांना हे समजत नाही की हे फार वेगळी जर्नी, प्रवास करत राहावं लागतं तुम्हाला, मोठा प्रवास आहे. ऍक्टर होणं काही साधा प्रवास म्हणजे तुम्ही जवळपास 2010 साली लिहिलेली कथा आणि 2025 मध्ये रिलीज होणारा चित्रपट सही, आणि त्यातून त्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही कथा लिहिली तेव्हाचा असणारा रेफरन्स आजच्या काळात सुद्धा लागू पडतोय 100%. सो एक जवळपास 15 वर्ष आपण जर म्हणू की 15 वर्षानंतर जर रेफरन्स लागू पडतोय तर त्या कथेत नक्कीच दम आहे. येस सर. आणि आपण म्हणू शकतो की आज कितीही तंत्रज्ञानाने प्रगती केली तरी जिकडे उत्पन्नाच्या दृष्टीने अल्प उत्पन्न गट जिथे राहतात, पण त्यांच्या घरात टीव्ही असतो, त्यांच्या घरात इतर सर्व इक्विपमेंट असतात, पण तेच पुस्तकं असतात का? तर वाचन म्हणा किंवा शिक्षण म्हणा याचं जे महत्व या चित्रपटाने अधोरेखित केलंय ते खरंच वाखाणण्याजोगं. थँक्यू. मुलांच्या पात्रांबद्दल थोडं सांगा. मुलांची पात्र डेव्हलप करत असताना ऍक्च्युली यामध्ये 5 ते 7 मुलं आहेत टोटल सगळे, एका घरातली 5 आणि दुसरी 2 अशी जवळ 7 एक मुलं काम करतात. हे करत असताना यांची प्रत्येक कॅरेक्टरची डेव्हलपमेंट केली आहे स्क्रिप्टमध्ये. तो चालेल कसं, तो बोलेल कसं, तो वागेल कसं, तो बसेल कसं, तो उठेल कसं, इथपर्यंतची डेव्हलपमेंट होती. या सगळ्या प्रवासाला मी आणि माझ्यासोबत आदरणीय आमचे राजाचे दुर्गे सर, आम्ही जवळजवळ 1 वर्ष फुल्ली त्या स्क्रिप्टवरती दोघं बसलो. दुसरं आदरणीय राजाची दुर्गे सर आणि मी कंटिन्यू 1 वर्ष या स्क्रिप्टवर दोघे बसलो. आम्ही ऍक्च्युली रूम लॉक करून बसायचो दोघे जण आणि एक कॅरेक्टरायझेशन आम्ही केलं होतं पूर्ण, एका विद्यार्थ्याचं त्या किंवा त्या मुलांचं म्हणून. फायनली विद्यार्थी बनतातच लास्टला, बट त्या मुलांचं प्रत्येकाचं, म्हणजे त्यातली छोटी मुलगी जरी तुम्ही बघितली ती 4 वर्षाची, तिचं पण कॅरेक्टरायझेशन होतं की ती बसणार कशी, ती चालणार कशी. इथपर्यंत आम्ही प्रचंड मेहनत घेऊन ते डेव्हलप करून ते लॉक केलं. आणि मग त्यानंतर ते ऑडिशन्स आणि मग त्यांना तिथून आम्ही कलेक्ट करणं, मग त्यांचा आम्ही घेतलेला वर्कशॉप, म्हणजे त्यातली सगळीच मुलं, फक्त तो आज्ञेश जो आहे ज्यांना रम्याच कॅरेक्टर केलं तो आधी आमच्या राजेश सरांच्या सिनेमामध्ये, कोती नावाच्या सिनेमामध्ये त्यानं काम केलं होतं. पण त्यावेळी राजेश सरांनी त्याचे वर्कशॉप्स केले होते. आमचे सुहास भोसले डिरेक्टर होते त्या सिनेमाचे. कोतीला ईपी मध्ये नॅशनल अवॉर्ड आहे, बेस्ट फिल्म म्हणून फिल्म होती ती, आता लागते बऱ्याच चॅनल्सवरती तुम्ही बघू शकता. तर त्यामधून त्याला थोडंसं कामाचा एक्सपिरियन्स त्या पोराला होता. पण इकडे आल्यानंतर हा, त्यावेळी तो खूप लहान होता, 8-9 वर्षाचा होता आणि हा डायरेक्ट प्रेमात पडणारा पोरगा आहे. तर हा वर्कशॉप वेगळा त्याला करावा लागला. त्यानंतर त्यातली मिलन डिसोजा नावाची मुलगी आहे, त्या मुलगीला तर मी अक्षरशः ऑडिशन मधून उचलली. तिच्या घरचे सिनेमात घालायला तयार नाही, तिला हा किस्साच आहे एक प्रकारचा फॉर मोठा. तिचे आई वडील मला येऊन भेटले, म्हणजे नाही आमच्या मुलगीला या लाईन मध्ये घालायचीच नाही. मी म्हटलं तुम्ही थांबा थोडं. तिच्या आई वडिलांची मनधरणी केली मी, राजेश सरांनी, आणि त्या पोरगीची इच्छा होती करण्याची, तर तिला संधी दिली. तिनं 1 महिना वर्कशॉप माझ्यासोबत केला, कंटिन्यू आमच्याकडे राहून वर्कशॉप केला.
आणि तिला डेव्हलप करून मग तिला दीपा बनवली. असा हा रम्याचा आणि दीपाचा तो प्रवास दोघांचा आहे. तसंच मिथिलेश केंगार नावाचा मुलगा आहे जो अकलूजचा आहे, रिंकू राजगुरूच्या गावचा. तर त्यालाही तसाच ऑडिशन मधून उचलून तोही पोरगा बिचारा माझ्यासोबत लहान असताना सुद्धा 1 महिना कंटिन्यू वर्कशॉपला राहिला. सुमित सुतार नावाचा मुलगा ज्यानं माझ्या चटका सिनेमामध्ये भूमिका केलेली आहे याच्या आधी, हा अगदी म्हणजे सुमित सारखा ना, सुमित इतका गोड आर्टिस्ट आहे ना, म्हणजे इतका लहान असून पण त्याला सर मोठ्या आर्टिस्टला जसं कळतं ना तसं त्याला गोष्टी कळतात. इतका चांगला तो आर्टिस्ट आहे. त्यामुळे त्याच्याशी ऑलरेडी अजून एक मी बघितलं पात्र ज्याने एकदम ठसकेदार आवाजात डायलॉग्स बोललेले आहेत. लहान मुलगाचा तो भाऊ असतो, तो सुमित आहे. तो सुमित सुतार जयसिंगपूरचा आर्टिस्ट आहे तो. तो लहानपणापासून माझ्याशी कनेक्टेड होता. त्याचे वडील वगैरे खूप चांगली लोक आहेत. त्यांनी मला असा पोरगा सोडून जायचे ना की सुनील सर तुम्हाला याचं काय करायचं ते करा, अशा भावनेत ते सोडून जाईल. त्याला तयार केला, मेहनत घेतली त्याच्यावरती आणि चटकामध्ये मी त्याला संधी दिली. परत निबारमध्ये रिपीट केला त्याला मी. त्यानंतर तो सक्षम कांबळे नावाचा एक मुलगा आहे, तोही छान भूमिका त्याने केली. प्रणवी पाटील नावाची मुलगी आहे, तिनेही मेहनत घेतली, पोहण्याचं प्रॅक्टिस केलं. तुम्ही बघितलं असं ते पोहण्याचं सुद्धा केलं त्यासाठी स्पेशली. आणि तेव्हा जो डायलॉग त्या चित्रपटात आलेला आहे आपल्या, तो खूपच अंगावर शहारा आणणारा डायलॉग आहे. पोहणाऱ्यानेच गिरणाऱ्याचा जीव वाचवायचा असतो. हा डायलॉग लिहित असताना सुद्धा त्याच्यावर प्रचंड विचार झालेला आहे प्रत्येक शब्द वाक्यांवरती. येऊन त्यामध्ये तू खुश तर मी खुशी लाईन माझी आहे, तर ती हुक लाईन होती सिनेमाची. आणि सिनेमात ज्यावेळी 2010ला ज्यावेळी गोष्ट लिहिली त्याच वेळी ती हुक लाईन आली होती. त्याचं कारण कदाचित असं असेल की माझी कॉलेज जर्नी असेल त्या पिरियडमध्ये, तर ते असतंच आपलं साधारणतः की थोडस प्रेमाच्या भावनेमधून आणि ते येत असतं फिलिंग्स. तर ती खूप सुंदर लाईन सापडली होती. मग आमचा जो लिरिक्स रायटर जो आहे, गीत लेखक ज्यांनी वैभव देशमुख, तर त्यांनी ती हुकलाईन पकडली. मला विचारलं की सुनील ही हुकलाईन वापरूया का? म्हणजे ठीक आहे, याच्यावरून गाणं कर. तर ते गाणं तुम्ही ऐका, खूप सुंदर गाणं झालंय, तू खुश तर मी खुश. आणि कदाचित येत्या काळामध्ये ती एक कॉलेजच्या पोरांची हुकलाईन बनवून जाईल प्रत्येकाची. तर अशी ही कॅरेक्टरची जर्नी होती. मग त्या प्रणवीन पण खूप मेहनत घेतली, पोहण्याची वगैरे प्रॅक्टिस, आणि माझ्यावर विश्वास त्या लोकांनी ठेवला. तर या पोरांना ना अक्षरशः ऍक्टिंगच्या अ पासून शिकवलंय आपण. बरोबर. ही जी 7-8 पोरं आहेत ना, यांना अक्षरशः 1 महिना ऍक्टिंगच्या अ पासून, म्हणजे त्यातला शब्द कसा बोलायचा आहे, कुठे थांबायचंय, कुठे उठायचंय, कुठे रिएक्शन्स घ्यायचे, हे प्रचंड तयार करून मी होतो, आमचे राजेश दुर्गे सर होते, आम्ही दोघांनी प्रचंड त्यांच्यावर मेहनत घेतली पर्सनल लेवलवरती. कारण तसे ऍक्टर कोण नव्हते त्यांनी. बरोबर. काय केलं नव्हतं आधी त्याच्या आधी. आणि तुम्ही जर आत्ताची बॉय 3ची जर हिरोईन तुम्ही बघितली, विदुला चौगले, तर तिला पहिला कॅमेरा फेस मी करायला दिलाय निबारमध्ये. आज ती फार मोठी हिरोईन आहे. आणि सोनाली पाटील असेल जी बिग बॉस मध्ये होती, तिलाही चांगली भूमिका, मध्यवर्ती कॅरेक्टर मी या सिनेमामध्ये दिलं. आज त्यांची करिअर सेट आहे, मला अभिमान वाटतो. मिनाली छान काम करते आज. तर पोरं बऱ्यापैकी या तालमीत तयार झाली ना सगळी, त्या निबारच्या तालमीत आमच्या, तर त्याचा फायदा होतोय त्यांना. नक्कीच खूप छान. आणि अजून एक कॅरेक्टर आहे जे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे शिक्षिकेचं कॅरेक्टर. त्याबद्दल काय सांगाल? त्यामध्ये सायली संजीव मॅडम आहेत आणि त्यांनी खूप कोऑपरेट केलं. तर त्यांच्याशी संपर्क होता बऱ्याच दिवसांचा आधीपासूनचा. तर ओळख होती आमची. सिनेमा करतोय म्हटल्यानंतर फोन केला, म्हटलं असं असं मी करतोय. तर ते ठीक आहे, तुझे दिवस किती पाहिजे सांग, तसं आपण वर्कआउट करू. आणि एक शिक्षिका असावी, पण ती गोड दिसणारी असावी आणि तिला बघताना असं वाटलं पाहिजे की ही पोरांची काळजी घेऊ शकते. बेसिकली शिक्षकांना वेगळं पोरं घाबरतात असा एक थॉट असतो आपल्या डोक्यात. मला तो ना रोनसर पुसायचा होता बेसिकली लोकांच्या मनातला. कारण मी स्वतः बीएड केले, त्यामुळे मला माहिती की असं नसतं. सिनेमांमध्ये शिक्षकांची एक वेगळी प्रतिमा खऱ्या अर्थानं दाखवली जाते. खरं तर सांगायचं ना, शिक्षक असे नसतात. म्हणजे आमच्या लहानपणी पण किंवा तुमच्या लहानपणी शिक्षक आपल्याला मारत असतील, पण त्या तेवढ्याच प्रेमात ते नंतर थोड्या वेळ जवळ पण घ्यायचे. जरी म्हटलं सोन्या तुला मारतो असं जरी केलं, कानाखाली मारले तरी पण परत घ्यायचं, असं करायचं नाही. म्हणजे इतकं ते गोड सांगणं होतं. शिक्षकांच्या आठवणीवरनं मला सुद्धा एक वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. येस. की तुम्ही मगाशी वाक्य म्हणाला की शिक्षक हा काळजी घेणारा असतो. एक्झॅक्टली. आणि अशाच काळजीनी जवळपास 2014 साली मी सुद्धा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे आणि मी सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवतो इंजिनिअरिंग. तर विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या या आपण म्हणू शकतो की आपल्या कार्यामध्ये एक अडचण आली होती मला. मी 1 महिना जवळपास जॉन्डिसमुळे कावीळ झाली होती मला. ओके. आणि 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये आजारी होतो. अच्छा. आणि विद्यार्थ्यांची परीक्षा होती, कसे विद्यार्थी पास होतील, काय होईल, सिलेबस राहिला होता. या सगळ्या काळजीमध्ये मी काय केलं, मी ऑडिओ नोट्स रेकॉर्ड केल्या आणि त्या विद्यार्थ्यांना दिल्या. तर विद्यार्थी पास झाले. क्या बात आहे.
आणि मग मी विचार केला की आपल्याला टेक्नॉलॉजीला टीचिंग मध्ये वापरला पाहिजे. एक्झॅक्टली, गरज आहे. आणि मग मी त्या ऑडिओ नोट्सला व्हिडिओ मध्ये रूपांतर केलं वा, आणि माझं युट्यूब चॅनल 2014 साली सुरू केलं. क्या बात आहे. आणि त्यानंतर त्या चॅनलवर 2 वर्षांनी माझं लग्न झालं. मग मला बायकोनी सांगितलं की तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बनवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि ते स्वतः त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देतील. बरोबर. आणि मग त्यानंतर मी 2016 साली एक कम्फर्ट झोन मधनं आपल्याला कसं बाहेर यायचं, कम्फर्ट झोन मधनं विद्यार्थी जर बाहेर आला तरच तो त्याच्या यशापर्यंत पोहोचू शकतो. आणि यासाठी त्याला भीती असते त्याच्या मनामध्ये. बरोबर. तर डर के आगे जीत है या टॉपिकला घेऊन एक व्हिडिओ बनवला. ओके. आणि त्याला जवळपास 10,000 व्ह्यूज मिळाले. क्या बात आहे. नंतर मुलांची भीती असते की पब्लिकमध्ये कसं बोलायचं, पब्लिक स्पीकिंग कसं करायचं, स्टेजवर जाऊन कसं बोलायचं. तर या भीतीवर मात करण्यासाठी पब्लिक स्पीकिंगवर तुम्ही कसं प्रभुत्व मिळवाल ह्याचा एक व्हिडिओ बनवला. वा, त्याला 50,000 व्ह्यू मिळाले. असं करत करत ते जे व्ह्यूज होते ना ते मला मोटिवेशन देत गेले. खरं म्हणायचं बरोबर की आपण हे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतोय एक्झॅक्टली, आणि त्याचा काहीतरी फायदा होईल लोकांना, विद्यार्थ्यांना, या भावनेतनं हे पूर्ण चॅनल सुरू झालं. वा. मग 2018 मध्ये असं वाटलं की फक्त आपण लोकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना जर मातब्बर लोकांनी मार्गदर्शन केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि मग अशा पद्धतीने आपल्या सक्सेस टॉक शोची सुरुवात झाली. वा, क्या बात. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं हे सगळं काम करण्यामध्ये पण एक वेगळा आनंद असतो. बरोबर आहे. कदाचित त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाचं महत्व कळत नाही, पण आयुष्यात आपण केलेल्या प्रयत्नांमुळे कुणाच्या घरात काही चांगलं होत असेल तर ते आपल्याला नक्कीच फायदा देऊन जातात. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आणि तुमचे टॉक शो आम्ही बघतोच आहे कायम, कारण का तुम्ही मला इकडे बोलवल्यानंतरच मला आनंद झाला होता की आपल्याला काहीतरी अशा एक युनिक माणसासोबत मलाही भेटता येईल आणि ह्या गप्पा मारता येतील. खरं तर कारण तुमचं काम बघतोय की खूप सुंदर काम आहे, वेगळ्या पद्धतीचं काम आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण एकाच पिंडातले म्हणजे शिक्षक पिंडातले असल्यामुळे थोडंसं मला जे काय म्हणायचं सिनेमाच्या भावनेतून किंवा माध्यमातून ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं आणि ते तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही मला जो अभिप्राय दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आहे. की आजकाल काय झालंय सर की शिक्षकांना एका वेगळ्या पट्टीत नजरेत बघितलं जातं की मी लोकांना बघतो ना की अरे काय यांना 11 ते 5 काम असते, अरे काय यांना एवढे पगार, त्यांना बघा 6वा वेतन लागला, यांना 7वं वेतन. अरे 2 प्रकारचे कष्ट असतात ना, एक शारीरिक असतं आणि एक बौद्धिक असतं. शिक्षक हा बौद्धिक कष्ट करणारा व्यक्ती म्हणजे जर आपण जर प्राणी जर म्हटलं तर एक मनुष्य प्राणी म्हणून जर आपण बघितलं तर शिक्षक हा व्यक्ती किंवा ही पर्सनॅलिटी जी आहे ती बौद्धिक कष्ट करणारी पर्सनॅलिटी आहे. शेतकरी आहे तो शारीरिक कष्ट करणारी पर्सनॅलिटी आहे किंवा वीट कामगार असेल तर शारीरिक कष्ट करणारे लोक आहेत. तर कष्ट दोघांचं सेमच असतं असं मला वाटतं. तर लोकांनी एक न्यूनगंड तयार करून घेतला शिक्षकांबद्दलचा. मला वाटतं हे चुकीचं आहे कुठेतरी की असं नाही व्हायला पाहिजे. आणि शिक्षक हा पहिला गुरु आणि आपला बाप आहे या भावनेनंच त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. त्याचा आदर जो आपल्या जुन्या पिढीमध्ये जो होता म्हणजे शिक्षक दिसले तर आपण घाबरायचो, नमस्कार करायचो. त्यानंतर कधी कधी शिक्षक चुकून गल्लीत आपल्या आले तर आपल्याला आदरयुक्त भीती वाटायची त्यांची. ती राहिली नाही ऍक्च्युली मुलांच्या मध्ये. मला ते दुःख वाटतं की पालकांनी सुद्धा थोडं कंट्रोल केलं पाहिजे स्वतःला की एखादा शिक्षक एखादी झापड मारतो एखाद्या मुलाला तर त्याचा काही त्याच्यामध्ये वाईट हेतू नसतो कुठलाच, की तुमच्या मुलाला संस्कार लावणारा तो एक त्याचा पालक आहे. नक्कीच. तर त्या भावनेनंच शिक्षकांकडे बघितलं गेलं पाहिजे. हा माझा अट्टहास आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. शिक्षकाचा आदर हा झालाच पाहिजे, शिक्षकाचा आदर जपलाच गेला पाहिजे समाजामध्ये. ज्या समाजात शिक्षकाचा आदर जपला जात नाही तो समाज कधीही पुढे जाऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत. नक्कीच. आणि त्या चित्रपटामध्ये आपल्या निभार चित्रपटामध्ये सुद्धा आपण हे दाखवायचा खूप प्रयत्न केलाय की प्रत्येक जसं आपण म्हणतो की हाताची 5 बोटं सेम नसतात तसं तुम्ही अरुणजींचं पण कॅरेक्टर त्यामध्ये केलेलं आहे. त्याबद्दल थोडं सांगा. हा, आता अरुण दादांचं जे कॅरेक्टर आहे जाधव सरांचं कॅरेक्टर, जाधव सर म्हणून कॅरेक्टर आहे. अरुण दादांबद्दल बोलायचं तर हे एक वेगळं रसायन आहे जे महाराष्ट्राच्या मातीला मिळालंय. असा अभिनेता आणि असा फिल्म बद्दल विचार करणारा माणूस मी त्यानंतर फार बघितलं नाही, पण आदरणीय गजेंद्र हिरे सरांमध्ये मला तशा गोष्टी दिसतात. जर आता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर बघायला गेलं तर म्हणजे आहेत बरेच लोक. आदरणीय महेश सर आहेत, महेश मांजरेकर सर आहेत, आदरणीय नागराज मंजुळे साहेब आता उत्कृष्ट काम त्या लेवलचं करतायत. तर मला हे लोकांना असे देवरूपातली लोक वाटतात की किती लेवलचं काम करतायत ते. मग आपल्याला कुठेतरी तसं केलं पाहिजे. पण तुमचा जो प्रश्न आहे त्याला साजेसं उत्तर देत असताना मी असं सांगेन की तुम्हाला जाधव सरांसारख्या प्रवृत्ती सुद्धा
आपल्या समाजात एक पॉझिटिव्ह प्रवृत्ती आहे जी किरण शिंदेना प्रेझेंट करते, आणि एक अशी पण एक प्रवृत्ती आहे जी जाधव सरांना प्रेझेंट करते. म्हणजे जाधव सरांसारखे कॅरेक्टर सुद्धा आपल्या समाजात आहेत. छापा आहे तिकडे काटा आहे, पण त्या काट्याला सुद्धा छाप्यामध्ये परिवर्तित करण्याची ताकद त्या पॉझिटिव्ह असणाऱ्या माणसामध्ये असली पाहिजे. आणि सतत जर तुम्ही ते करत राहिला तर सत्याचा विजय हा होतोच. निगेटिव्ह माणसं सुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतात. तर ह्या अडचणी येतात समाजामध्ये, येणारच आहेत सर. म्हणजे अडचणी, आपण चांगलं काम करणार तिथं अडचणी येणार, तर त्या अडचणींचं प्रतिनिधित्व हे जाधव सर करतायत. म्हणजे आदरणीय आमचे गुरुवर्य अरुणजी नलावडे सर करतायत. नक्कीच. आणि अरुणजीत बद्दल जर अजून सांगायचं झालं तर आपले सक्सेस टॉक शो मध्ये एपिसोड मध्ये आम्ही त्यांची इंटरव्ह्यू घेतली. क्या बात आहे. तर खूप छान. त्यावेळेला एवढं सर्व सुसज्ज असं पॉडकास्टचा सेटअप नव्हता आपला. आपण जिथे मिळेल तिकडे इंटरव्ह्यू घेत होतो. ज्या व्यक्तींना भेटता येणं विद्यार्थ्यांसाठी कठीण आहे त्यांना या डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक माझा त्यामध्ये उद्देश होता. आणि त्या उद्देशाप्रती जवळपास आजचा आपला 101 हा जो एपिसोड आहे तो नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने. त्यांच्याबद्दल तर काय बोलणं म्हणजे शब्द कमी पडतील. त्या व्यक्तिमत्वामुळे मी फिल्म लाईन मध्ये आहे आणि मी करू शकतोय काम सर. आणि प्रचंड पावला पावलावरती मला गायडन्स असतो. हा सिनेमा त्यांच्यामुळे सक्सेस झाला किंवा मी पूर्ण करू शकतो. राजेश दुर्गे, सुनील जाधव जे आमचे एडिटर आहेत, त्यानंतर अरुण नलावडेजी सर आणि माझी स्टारकास्ट बाकीची जी सगळे, ह्यांचा प्रचंड सपोर्ट राहिलाय. आणि त्याचबरोबर आमचे जे निर्माते आहेत संतोषजी बनगे साहेब, ध्रुव फिल्म एंटरटेनमेंटचे जे ओनर आहेत, आणि त्यांचे सहकारी निर्माते जे आहेत आदरणीय भरत सावंत सर, त्यानंतर अनिकेत माळी साहेब, आणि मेन म्हणजे जो महत्वाचा पार्ट ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला तो पार्ट म्हणजे रिलीज पार्ट होता. तिकडे आम्हाला को प्रोड्युसर म्हणून जे आमच्यासोबत आले ते आदरणीय जितेंद्रजी ठाकरे साहेब यांनी प्रचंड या जर्नीमध्ये सर आम्हाला मदत केली. आणि मला मदत केली, खास करून वैयक्तिक बोलायला झालं तर प्रत्येक पावलावर या लोकांनी मदत केली आणि पाठीशी उभं राहिले म्हणून ही फिल्म होऊ शकली. आणि निबार खऱ्या अर्थात तो स्ट्रॉंग बनू शकला. असा सगळा तो प्रवास होता. सो तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा आपण शुभेच्छा म्हणतो तेव्हा असं वाटतं की आता काही संपलं आहे. नाही, संपलं नाही, ही तर एक सुरुवात आहे. येस. तर सो ही जवळपास आपल्या करिअर मधली लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलीच चित्रपट आहे हा तुमचा जो प्रदर्शित झालाय. आणि त्याने खूप सारे अवॉर्ड सुद्धा जिंकलेत. तर त्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली ही फिल्म आहे ना, ही तशी इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून माझी मोठी फिल्म पहिली आहे. याच्याआधी पण मी शॉर्ट फिल्म्स लेवलवरती खूप काम केलंय. त्यानंतर मी बाकीच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स वरती खूप काम केलंय, ऍड फिल्म्स वरती मी खूप काम केलंय. जो 20 वर्षाचा टप्पा आहे माझ्या करिअरचा, की 20 वर्ष मी या लाईन मध्ये फुलले. आणि सिरियल लाईनला मी प्रचंड काम केलंय. म्हणजे टेलिव्हिजन मी 8-9 वर्ष सलग 9 वर्ष टेलिव्हिजन केले. टेल अँड टेल मीडियाला होतो मी. फार मोठी कंपनी. तुम्ही छत्रीवाली किंवा काही परदेश वगैरे अशा सिरियल तुम्ही बघितल्या असतील तर त्या कंपनीला मी बरेच वर्ष काम केलंय. असिस्टंट पासून ते डिरेक्टर पर्यंत तिकडे मी काम केलं. तर ती जर्नी करत 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 आज 20 वर्ष कम्प्लीट होताना ही फिल्म आली. त्यानंतर खूप मोठ्या लोकांसोबत असिस्टंटशिप करायला मिळाली. आदरणीय महेश सर असतील, महेश मांजरेकर सर असतील, त्याचबरोबर चंदू कनसे सर असतील, चंद्रकांत कनसेचे दगडी चालचे डिरेक्टर हे असतील, तर अशा गजेंद्र हेरे सर असतील. ह्या लोकांकडून प्रचंड शिकायला मिळालं. प्रचंड म्हणजे प्रचंड. आणि या प्रवासात नरेंद्र पंडित सरांना शिट करायला मिळालं. तर शिकण्याची प्रोसेस खूप लॉंग झाली. आणि पूर्ण लंडन फिल्म स्कूलचा जो पॅटर्न आहे तो सगळा मी अंगीकारत गेलो, शिकत गेलो, डेव्हलप करत गेलो स्वतःला. आणि त्यातून माझी पहिली फिल्म निर्माण झाली असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. तुम्ही आत्ताच एक विषय सांगितला की लंडन फिल्म मेकिंग प्रोसेस, त्याबद्दल थोडक्यात सांगा. लोकांना हे माहिती नाही रोहनची की सिनेमा टोटल डिफरंट आहे ड्राम्यापेक्षा. ड्रामा हा ना पूर्ण वेगळा पार्ट आहे आणि सिनेमा म्हणजे दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आपण त्या जोडायला जातो. खरं तर हे नवीन पोराने आता इंडस्ट्रीत येणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. की मी माझ्या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर सांगू शकतो की ड्रामामध्ये केली जाणारा जो अभिनय आहे ना हा ड्रामॅटिक असतो. हा लाऊड करावा लागतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी लाऊड असतात. तिथलं चालणं, बोलणं, वागणं, दिसणं सगळं लाऊड असतं. कारण प्रेक्षक तुमच्यापासून किमान 10 फूट, 20 फूट, 50 फूट लांब असतो. नाटक तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत घेऊन जात नाही, पण सिनेमा अपोजिट आहे. सिनेमा तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत घेऊन जातो. कारण सिनेमा हा तंत्रज्ञानावर आधारित आहे. म्हणून सिनेमात केल्या जाणाऱ्या अभिनयाला सिनेमॅटिक अभिनय म्हणतात. तो कॅमेरा समजून घेऊन करावा लागतो तुम्हाला. बरोबर. तो जर तुम्ही समजून घेऊन केला नाही तर तुम्ही सिनेमामध्ये फेल जाता. म्हणून आदरणीय काशीनाथ घाणेकर सर ज्यावेळी सिनेमात आले, एवढे मोठे नाटकामधलं नाव होतं ते. नाटकामधलं राजेश खन्ना म्हणायचे त्यांना, किंवा नाटकामधलं अमिताभ बच्चन म्हणायचे त्यांना. तर इतकं मोठं नाव असताना देखील ज्यावेळी ते सिनेमामध्ये कन्वर्ट झाले, म्हणजे सिनेमामध्ये आले काम करायला, तर त्यांना ते जड जायला लागलं. तंत्रज्ञान समजून घ्यायला जड जायला लागलं.
पुन्हा त्यांनी ते अंगीकारलं. आदरणीय अशोक मामांची एक इंटरव्ह्यू मी बघितली, त्यातही अशोक मामांनी हेच सांगितलंय, अशोक सराफ साहेबांनी, की ज्यावेळी त्यांनी दोन्ही घरचा पाहुणा हा 1971 ला केलेला सिनेमा होता, त्यावेळी त्यांना जाणवलं की मला हे तंत्रज्ञान समजत नाहीये, तर मला ते समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी 4 वर्षाचा गॅप घेतला ते तंत्रज्ञान शिकायला, समजून घ्यायला. त्यानंतर त्यांनी पांडववधान केला आणि मग ते सिनेमॅटिक ऍक्टिंग मध्ये परफेक्ट झाले. हीच थेअरी जी आहे ना, ही लंडन फिल्म स्कूलमध्ये ना ऍडव्हान्स लेवलला शिकवली जाते. म्हणजे 1.5-2 वर्ष 4 वर्ष तिकडे स्टडी केला जातो आणि तिकडे प्युअर सिनेमा शिकवला जातो. सिनेमा फक्त सिनेमा जगायचा. आज आपण सिनेमाचा अभिनय म्हणतो. एखादं पात्र आहे, समजा किरण शिंदे नावाचं पात्र आहे, हे जर पात्र तुम्हाला करायचं आहे, हे सिनेमात कसं वागेल, सिनेमात कसं दिसेल, सिनेमात कसं जगेल, हे सिनेमॅटिक अँगलनं प्रत्येक पात्र ते डेव्हलप करायचं. इट्स कॉल्ड सिनेमॅटिक ऍक्टिंग. सिनेमॅटिक ऍक्टिंग टोटल डिफरंट आहे, कॅमेऱ्याच्या परिभाषेतून बोलली जाते, जी ड्रामापेक्षा पूर्ण वेगळं आहे. आणि इंग्लंड फिल्म स्कूलचा जो पॅटर्न आहे ना, हा पूर्ण वेगळा आहे. जो इंडियामध्ये ऍक्टिंग शिकवली जाते ना, ह्याच्यापेक्षा पूर्ण वेगळा पॅटर्न आहे आणि त्यामुळे पूर्ण याच्यात चांगली तयार होतात. सिनेमामध्ये बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत अभिनयाच्या बाबतीत डिटेलिंग खूप महत्वाचं, खूप 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 महत्वाचं. म्हणजे डिटेलिंगचा जो पार्ट आहे ना सर, तो इंग्लंड फिल्म स्कूलचा जो थेरॉटिकल किंवा प्रॅक्टिकल जो पार्ट आहे एज्युकेशन मधला, त्यामध्ये जो 1 महिना शिकवला जातो. ज्यावेळी आम्ही वर्कशॉप घेतो याचे 10 दिवसाचे असतील किंवा 15 दिवसाचे असतील, तर त्यामध्ये आम्ही तो पार्ट करून क्रॅश कोर्सच्या माध्यमातून 1-2 दिवस कंटिन्यू त्या प्रॅक्टिसमध्ये पोरं बसतात. जे आमच्याकडे जी पोरं आता तयार होतात माझ्या फिल्म स्कूलमध्ये, माझं स्वतःचं फिल्म स्कूल आहे, त्यात ती तयार होणारी पोरांचा प्लस पॉईंट असं आहे की त्यांना इंग्लंड फिल्म स्कूलची थेअरी मी इम्प्लिमेंट करतो त्यांच्यावर. आणि खऱ्या अर्थानं की सिनेमात जायचं असेल तर सिनेमा शिकावं लागेल. जसं तुम्हाला मुंबईवरून, आता आपण मुंबईमध्ये बसलोय, पण मुंबईमधून पुण्याला जायचं असेल तर पुण्याचीच गाडी पकडावी लागेल. बस नाशिकला जाऊन पुण्याला जाता येतंय, पण लॉंग रूट आहे. बरोबर. नाशिकला जा, परत पुण्याला जा. तर हे पोरांना समजलं पाहिजे की तुला सिनेमात जायचंय बाबा, सिनेमा शिक. सिनेमा शिकूनच करावं लागेल, विदाऊट शिकता सिनेमा नाही होणार. खरंच खूप खूप इम्पॉर्टंट या गोष्टी आहेत. आणि जेव्हा आपण ध्येय बाळगतो, आपलं एक स्वप्न आपण बघतो, तेव्हा त्याला आपल्याला एका प्लॅन मध्ये कन्व्हर्ट करायला लागतं. आपण जोपर्यंत त्यावर ऍक्शन घेत नाही तोपर्यंत आपण खरंच आपलं जे आयुष्य आहे ते एक अमेझिंग बनवत नाही. असा एक प्रकारचा संदेश या माध्यमातून देऊ इच्छितो. आणि नक्कीच जेव्हा सर आपण या पूर्ण चर्चेमध्ये खूप गोष्टी उलगडत जात आहेत, तुमचा प्रवास, तुम्ही तुमच्या एज्युकेशन मध्ये MBA सुद्धा केलेत. हो सर. आणि तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे त्याचा या फिल्म मेकिंग मध्ये कसा काय, म्हणजे रिलेशन कसं आलं? तसं जर बघायला गेलं तर वडिलांच्या इच्छेसाठी केलं फक्त, की एक डिग्र्या तुझ्याकडे चांगल्या असाव्या. कारण ते फार असे पॉझिटिव्ह नव्हते की बाबा या लाईन मध्ये करिअर सेट होईल न होईल. त्यांना माहित होती लाईन, पण त्यांचं असं मत होतं की बाबा होतं नव्हतं, आळवावरचं पाणी नाही का, सिनेमा लाईन म्हणजे आळवावरचं पाणी, ज्याला सापडलं त्याला सापडलं, नाहीतर गेले. 1% रेशो आहे की इकडे सक्सेस होऊ शकता तुम्ही. संयम प्रचंड पाहिजे, प्रचंड म्हणजे प्रचंड संयम पाहिजे तुम्हाला, आणि कष्ट करण्याची प्रचंड ताकद पाहिजे. त्यानंतर एज्युकेशनचा पार्ट येतो की ते डिग्र्यांसाठी करत असताना मग त्यातनं शिकत पण गेलो. चला करू, डिग्र्या होतात पण काही मिळत गेलं. तर म्हणजे MBAचा ना सर मला इकडे खूप फायदा होतो मार्केटिंगसाठी, मग तो मी उपयोग असा करून घेतला. त्यानंतर BEd जे मी केलं त्याचा उपयोग मी माझे वर्कशॉप घेतो, तिकडे टीचिंग कसं करावं यासाठी मला त्याचा उपयोग होतो. अशा गोष्टी मला शिक्षण हे कधी वाया नाही जात. खूप महापुरुषांनी सांगितलं की शिकलंच पाहिजे, जो शिकला तो टिकला. तर शिकत राहिलं पाहिजे. मी आज पण शिकतोय. म्हणजे मला असं वाटतं की माणसाला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. मी डिरेक्टर असल्यामुळे मला कॅमेरा पण कळला पाहिजे, मी लेखक असल्यामुळे लिखाण पण मला कळलं पाहिजे. तर मी असे खूप सारे वर्कशॉप केले, मी स्वतः खूप सारे वर्कशॉप केले, मी कोर्स केलेत, खूप सारे ठिकाणी मी शिकलोय, फिल्म स्कूल केले मी. त्यानंतर आता पण मला कॅमेऱ्यामध्ये ऍडव्हान्स गोष्टी येतात, त्या मला शिकायची उत्सुकता असते. मी ऑनलाईन पण कोर्स करतो, किंवा आता रिसेंटली आता मी नेक्स्ट मंथ मध्ये मी दिल्लीला जातोय, जर कॅमेऱ्याचा कोर्स करतोय मी, की तिकडे वर्कशॉप आहे माझा 1 महिन्याचा. तर तिकडे मी जवळजवळ 60-70 हजार रुपये पे करतोय आणि मी शिकतोय. पोरांना काय वाटतं सर की असंच शिकता येईल. एक डोक्यात काय बसलोय रोहन सर लोकांचे, की ऑडिशन दिले की आपण हिरो होतो. लोकांना वाटतं की कुठल्या तर गणपतीच्या नाटकात मी काम केलं की मी हिरोईन होते. काय झालंय, लोकांचं ना मेंटॅलिटीच बदलले, की लोकांना असं वाटायला मी रीलवरती नाही का, तर मी असं दुसऱ्याच्या गाडीवरती तोंड हलवलं की मी हिरोईन होऊ शकते किंवा मी स्टार होऊ शकते. तसं नाहीये. फिल्मचं एज्युकेशन वेगळं आहे, ऍक्टिंगचं एज्युकेशन वेगळं आहे. ते घ्यावं लागेल तुम्हाला, तर तुम्ही या लाईनमध्ये पैसा कमवू शकता. नक्कीच. आणि रिसेंटली मी सुद्धा एक वर्कशॉप अटेंड केलं स्क्रीन प्ले रायटिंगवर, आणि तेव्हा मला अशा गोष्टी समजल्या की एक लेखकाचा रोल किती महत्वाचा असतो. एक जवळपास चित्रपटामध्ये काम करणारा, मुख्य भूमिका करणारा म्हणा कलाकार असेल, पण त्यांनी कसं
बोललं पाहिजे, त्यांनी काय बोललं पाहिजे, त्यांनी कोणते कपडे घातले पाहिजेत, ते इंटेरियर आहे, एक्सटेरियर आहे, कसं टायमिंग आहे, या सगळ्या गोष्टी त्या लेखकाला विचार करून ते लिहावं लागतं. आणि फक्त कथा बोलणं, कथा सांगणं आणि कथा लिहिणं त्यापेक्षा स्क्रीन प्ले रायटिंग हा खरंच खूप वेगळा पार्ट आहे. डेफिनेटली म्हणजे कथा हा पार्टच वेगळा आहे, पटकथा हा पार्ट ज्याला आपण स्क्रीन प्ले म्हणतो तो पूर्णच वेगळा आहे. आणि ज्या सिनेमाची पटकथा स्ट्रॉंग ना तो सिनेमा स्ट्रॉंग असं मानलं जातं. ज्याची पटकथा सुंदर तो सिनेमा सुंदर. हा पार्ट खूप संवाद हा पार्ट वेगळा. म्हणजे 3 टप्पे तिन्ही वेगळे आहेत, तिन्ही स्किल वेगळे आहेत. एखाद्याला कथा लिहिता येते, पटकथा लिहिता येत नाही. एखाद्याला पटकथा कथा लिहिता येते, संवाद लिहिता येत नाही. म्हणजे स्किलच वेगळा आहे. आणि रायटर हा प्रचंड इम्पॉर्टंट आहे सिनेमासाठी. ज्या सिनेमाचा रायटर चांगला तो सिनेमा चांगला. म्हणून मध्यंतरी अशोक मामा सर जे आहेत आपले, त्यांनी सुद्धा सांगितलं की जुन्या काळामध्ये जे कॉमेडी लिहिणारे जे लोक होते ना तसे लोक मला मिळत नाहीत. त्यामुळे त्या दर्जाची कॉमेडी माझ्याकडे येईना, त्यामुळे मी थांबलोय सध्या. तर तशी कोणी तर घेऊन मी करेन. लेखक हा प्रचंड इम्पॉर्टंट आहे. लेखकाशिवाय काहीच नाही होऊ शकत. पण दुर्दैव सर असं आहे की लेखकाला म्हणावं तितकं मानही मिळत नाहीये आणि धनही मिळत नाही. हे दुर्दैव. त्याच प्रश्नाकडे येणार होतो आता की आपल्याला चित्रपट दिसतो, त्यातले नायक नायिका दिसतात, खलनायक दिसतो, फार फार तर प्रीमियरच्या दिवशी प्रोड्युसर पण दिसतो. एक्झॅक्टली. फिल्मच्या मेकिंग मध्ये कॅमेरामन आणि बाकीचे असिस्टंट ते सगळे दिसतात, पण रायटर जो आहे तो दिसत नाही. मला याचं वाईट वाटतं की रायटरला तेवढं, म्हणजे आता माझ्या अंगावर काटा आलाय खरं बघायला गेलं तर, कारण मी लेखक असल्यामुळे मला माहित आहे ते दुर्दैव काय असतं ते. तर अक्षरशः ना रायटर लोकांची खूप वाताहत होते या सगळ्या गोष्टीमुळे. त्यांना चेहरा मिळत नाही. मी म्हणतो बाकीच्याही गोष्टी जाऊ दे, पण त्याला तेवढे पैसेही मिळत नाहीत. मराठीमध्ये तर दयनीय अवस्था आहे लेखकांची. तर कसंही बोललं जातं लेखकांना, तू एवढ्यात काम कर, तू तेवढ्यात काम कर. त्याचं स्किल आहे यार, त्याला तुम्ही द्या ना. त्यालाही घर चालवायचं आहे. आणि चांगले त्याला पैसा बघ कसं आहे सर की पैसा मोटिवेशन असतो. तुम्ही त्याला चांगलं मोटिवेट कराल. मोटिवेशन म्हणण्यापेक्षा सर असं म्हणू शकतो की जी तुमची स्वप्न आहे, जे तुम्हाला काम करायचंय ते त्याच्या कथेवर अवलंबून आहे, ते त्याच्या स्किल्सवर अवलंबून आहे. आणि त्याला त्याचं घर तर पैशाने चालवायचंय, त्याला मिळायलाच पाहिजे. आणि माझं मी तर मला असं वाटतं ना की सगळ्यांना कलाकारांनी मिळून एकत्र येऊन ना असं काहीतरी केलं पाहिजे ना की लेखक पहिला जगला पाहिजे. लेखक जगला तर चांगल्या कॉन्सेप्ट येतील, आणि चांगल्या कॉन्सेप्ट येतील तर त्या प्रोड्युसर पर्यंत पोहोचतील, आणि मग प्रोड्युसर त्याला पिक करेल, पुढे घेऊन जाईल, आणि मग कलाकार येतील, मग ते दिसतील त्या कॅरेक्टर्स मध्ये, त्यांचं सगळं ते आविर्भाव आणतील. नाहीतर मग परत काय होईल, आपल्याला साहित्यावर यावं लागेल मागे. मग मला तुकाराम महाराजांच्या अभंगांवर यावं लागेल, मला ज्ञानेश्वरांच्या अभंगांवरती, ओव्यांवरती यावं लागेल. मग त्याच्यावरच आम्ही खेळत बसावं लागेल, पुस्तकं काढावी लागतील जुनी लोकांची, नवीन घरी तयार होणार. कारण ना साहित्याचा ना बेस आहे मराठीला. मराठी हे साधं सामान्य नाही आहे. अख्ख्या देशात वेगळं आहे आपलं, अख्ख्या जगात वेगळे पण आहे मराठीचं. आपल्यासारखे साहित्यिक बाहेरच्या देशांमध्ये नाही झालेले. आपल्या देशांमध्ये आपल्या साहित्यिकांच्या थोडीशी किती साहित्यिक झाले आपण बघितलं पाहिजे, खूप कमी. चित्रपट निर्मितीचा हा जो तुमचा प्रवास आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. म्हणजे प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, काय काय ऍक्टिव्हिटी होत्या, कोणी कोणी मदत केली? यस हे फार महत्वाचं तुम्ही विचारलं, कारण मला हा प्रश्न खूप आवडतो बेसिकली की ही लोक समोर यायला पाहिजे जे मागे आहेत. मागे म्हणजे म्हणतो माझा ना मुन्ना नावाचा स्पॉट बॉय होता. तो पोरगा नसताना तर माझ्या खूप गोष्टी विस्कळीत झाल्या असत्या. म्हणजे सेटवरच्या असं इतका प्रचंड मेहनती, इतका प्रचंड चांगला पोरगा की ज्या लोकांना मग क्रेडिट मिळायला पाहिजे. स्पॉट बॉय असतील, माझे लाईटमन्स असतील, मेकअप मन असतील, ही सगळी जर्नी जी होती यांच्याकडे येण्याची, प्री प्रोडक्शनच्या टप्प्यामध्ये ना आमच्या खूप काही गोष्टी छान घडल्या. सर की माझ्यासोबत माझे राजेश दादा होते, राजेश तुर्गे होते, त्यानंतर माझा मित्र सुनील जाधव सर होते. ही 2 लोक अशी होती ना ती प्रत्येक टप्प्यावर माझ्या सोबत होती की सुनील नाही तू करतोयस ना, तू बरोबर करतोयस, तू बरोबर करतोयस. आणि जिथं वाटतं ना त्यांना की हे चुकतंय तर ते निश्चित सांगायचं नाही सुनील हे असं नको करायला, आपण थांबूया. यांचा गायडन्स प्री मध्ये मला खूप झाला, प्रचंड लेवलवरती. प्री प्रोडक्शन मध्ये स्टेप होते सर, पहिली गोष्ट स्क्रिप्टवरती काम करणं, ही पहिली महत्वाची स्टेप. मग स्क्रिप्ट छान स्ट्रॉंग बनवणं, त्यानंतर त्याचे लोकेशन्स लॉक करणं, ऑडिशन्स घेणं. ऑडिशनच्या टप्प्यावरती आम्ही खूप फिरलो आणि त्यातून ही चांगली चांगली मुलं कलेक्ट करून, म्हणजे ऍक्च्युली खरं बघायला गेलं तरी 6-7 मुलं दिसत आहेत, पण 17-18 मुलं लॉक केली होती. त्यांना वर्कशॉपला बसवलं होतं मी. 15च्या वरती मुलं होती जी वर्कशॉपला बसली होती. मग त्यांना वर्कशॉपमध्ये ट्रेन करून 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 मग लुक वाईज, फायनल लुक टेस्ट वाईज आम्ही ही मुलं मी घेतली आणि त्यांच्या पालकांनी सपोर्ट करून छान पद्धतीनं मेहनत करून अगदी
आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यासोबत ठेवून मग ते वर्कआउट झालं. हा एक झाला टप्पा. त्यानंतर आर्ट डिरेक्टरला घेणं. आर्ट डिरेक्टर आमच्या आदरणीय सतीश बेडकर सर आहेत, फार मोठं नाव आहे सतीश बेडकर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधलं. तर त्यांना घेऊन मग ते डिझायनिंग केलं सगळं, की ती झोपडी कशी वर्कआउट झाली पाहिजे. म्हणजे आम्ही इतक्या लोकेशन व्हिजिट केल्या सर की तुम्ही विचार पण नाही करू शकणार. ऍक्च्युली हा सिनेमा मोबाईल टू मोबाईल मी फ्रेम टू फ्रेम शूट वाईज बघितला होता, की इथून आदरणीय शशांक केतकर आहे तर चालताना ते इथून कसे चालतील, मग ते कसे दिसतील स्क्रीनला, हे शूट वाईज सगळं टेक्निक, हे सगळं शूट वाईज जे टेक्निक होतं ना, हे सगळं आम्ही रोज जाऊन तिकडे लोकेशनला जर्नी करत होतो, तो प्रवास करत होतो. मला ती झोपडी आम्ही ज्यावेळी बांधली होती ना, प्री प्रोडक्शन मध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळी ती झोपडी 3 वेळा काढून परत आम्ही कन्स्ट्रक्ट केली. म्हणजे माझे सतीश दादा जे आहेत ना, तो एकदम खतरनाक व्यक्तिमत्व आहे. ते माझ्या मुलासारखं प्रेम करतात. ते म्हणजे लहानपणापासून माझी जर्नी ते बघतात कोल्हापूरचे, आणि कोल्हापूरला मी खूप काम केलंय याच्या आधी, खूप करतोय काम. म्हणून माझं कोल्हापूरवर प्रचंड प्रेम आहे. जरी राहत मुंबईत असलो तरी कोल्हापूर हे माहेर आहे. ऍक्च्युली कोल्हापूरला सोडून नाही शकत. आणि वारणानगर हे 2 प्लेस असे आहेत ना की त्यांचं खूप इथलं आपलं विरार असेल किंवा माझं बोरिवलीचं घर असेल तर इकडची जर्नी आपली वेगळी आहे मुंबईतली, पण मूळ जे आहे माहेर ते आहेच. म्हणून त्यांनी मला खूप हेल्प केली. ही फिल्म कोल्हापूरला शूट केली मी. त्याचं रिझनच ते होतं की मला कोऑपरेट करणारी माझी लोक तिकडे आहेत, आणि त्यामुळे मी तिथे गेलो, मुलं वगैरे तिथे घेतली. हा प्रीचा टप्पा झाला. पण ते कधी बोलले नाही रोहन सर की तू मला 2 वेळा झोपडी का काढायला होतं. त्याचं रिझन होतं ना, ते हाईट मॅच होत नव्हती जशी पाहिजे तशी. कारण ही जी भिकारी लोक असतात किंवा गरीब लोक असतात ना, ह्यांच्या झोपड्या जर तुम्ही बघितल्या त्याच्या फार मजबूत नसतात आणि फार अशा मोठ्या टोलेजंग नसतात, कमीत कमी उंचीच्या असतात. आणि हा रिसर्च होता माझा. म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल मला की ज्यावेळी मी ही फिल्म ज्यावेळी शॉर्ट फिल्म करणार होतो त्यावेळी याचा रिसर्च केला होता. 750 ते 800 फोटो होते माझ्याकडे सर भिकारी मुलांचे. मग वेगवेगळ्या पद्धती कसे दिसतात भिकारी, त्यातनं युनिकनेस कुणाचा काही मिळतो, कुणाचा दात कसा आहे का, असं काहीतरी ओरिजिनल शोधण्याचा तो प्रयत्न होता. आणि त्यातून ते झोपडीचे तसं गणित स्टडी केलं होतं. आणि जशी पाहिजे तशी त्या आदरणीय बिडकर साहेबांनी मला करून दिली. त्यांचं धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे या पॉडकास्टच्या माध्यमातून. तर बरेच लोक आहेत ज्यांनी मला तिकडे मदत केली. म्हणजे माझा मित्र संतोष शिंदे आहे, जो हास्य सम्राटचा 2nd रनरअप विनर होता, तो अजित कुमार गोष्टी आहेत. ही जी लोक आहेत ना, यांनी मला तिथं प्रचंड मदत केली. माझा मित्र उमेश बोळके आहे. कोल्हापूरचे खूप लोक आहेत ज्यांनी या फिल्ममध्ये हात दिले मला. आमचा अनिल राबाडे असेल, एनडे चौगुले असतील, या लोकांनी मला हात दिले ऍक्च्युअली की सुनील तू करतोय ना, चल कर, आम्ही आहोत. आकाराम पाटील असतील, यांनी सरपंचाचं कॅरेक्टर केलं त्याच्यामध्ये. ते एकदम म्हणजे तुला कुठे अडचण येते का, प्री मध्ये असेल, प्रोडक्शन मध्ये असेल किंवा पोस्ट मध्ये असेल, सांगा मला येतो. असा तो एक प्रीचा टप्पा कम्प्लीट झाला. मग प्रोडक्शनवर आलं, मग शूटिंग. ही शूटिंग तुम्ही कोणत्या साली केलं आणि किती दिवस लागले किंवा कसं ओव्हरऑल शूटिंगचा अनुभव थोडक्यात? ऍक्च्युली याचं काय झालं की कोविडच्या पिरियडमध्ये आमचं प्री वगैरे सगळं चालू झालं आणि त्यानंतर आम्ही शूट वाईज गेलो. आणि मग ते कोविड नंतरच आमचं सगळं जर्नी खऱ्या अर्थानं ती मग सुरू झाली. मग ती 2020-21 मध्ये बऱ्यापैकी जर्नी आमची कम्प्लीट होत 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 पुढे गेली आणि ते कम्प्लीट झालं. मग त्यानंतर आमचे फेस्टिवल काही फिरवले सर या सिनेमाला. फेस्टिवल्स मध्ये काही ठिकाणी चांगले अवॉर्ड्स मिळाले. सांगायला आनंद होईल तुम्हाला की गोव्याला जो एपी फिल्म फेस्टिवल असतो, गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गव्हर्नमेंटचा, तिकडे फिल्म बाजार असतो. त्या फिल्म बाजारमध्ये माझी फिल्म लागली होती, तिकडे सिलेक्ट झाली होती. त्यानंतर गोल्डन सिटी फिल्म फेस्टिवल असतो विट्याला, फार मोठा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असतो. त्यामध्ये बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला, बेस्ट डिरेक्टरचा. त्यानंतर कलर्सचा जो अवॉर्ड आहे, कलर्स 7 कलर्स म्हणून पुण्यामध्ये झाला होता. तर याचे इंटरनॅशनल लेवलवरती ज्या बाहेरच्या देशांमधल्या फिल्म्स होत्या त्यामध्ये या फिल्मला बेस्ट एज्युकेशनल ड्रामा म्हणून अवॉर्ड मिळाला. आणि आदरणीय देविका मॅडम यांना बेस्ट को आर्टिस्टचा अवॉर्ड मिळाला होता, शशांक शेंडेंना मिळालं होतं. असे 2 अवॉर्ड्स त्याला त्यावेळी ते मिळाले. अजूनही बऱ्याच ठिकाणी फिल्म फिरवली आम्ही, दिल्ली असेल, राजस्थान असेल. चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला जो 12-13 नॉमिनेशन्स होती, शशांक शेंडेंना अवॉर्ड्स पण होतं. खूप छान, खूप छान सर. आणि नक्कीच यातून असं समजायला मिळते आपल्याला की एक संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही संधी मिळते
की त्यांनी समाजामध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो ते, आणि कशा पद्धतीने आपण असं म्हणतो की हे जग जे आहे ना ते एक यंत्र आहे आणि त्या यंत्रामध्ये आपण सर्व एका गिअर प्रमाणे काम करतोय. तर प्रत्येक गिअरनी असं नाही म्हणायला पाहिजे की मी एक मोठा गिअर आहे किंवा छोटा गिअर आहे. तर ते एकमेकांमध्ये यंत्राचे पार्ट्स कसे काम करतात तसे आपले सगळ्यांचे कामं आहेत. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही हा सिनेमा बनवलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात काहीतरी क्रांती निर्माण व्हावी. कदाचित असं होऊ शकतं की या चित्रपटात म्हणजे हे असं क्रिटिक नाहीये, पण एखाद्या एनजीओचा रोल तुम्ही त्यामध्ये दाखवू शकला असतात का, किंवा त्याबद्दल तुम्ही काही विचार केला होता का? चांगला प्रश्न आहे सर तुमचा. ऍक्च्युली असा विचार झाला होता आमचा, नक्कीच झाला होता की असं काही एनजीओच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हे दाखवू शकतो का. पण मला असं वाटलं की एनजीओला तिथं ऑब्जेक्ट म्हणून घेण्यापेक्षा, ते एनजीओ सगळं करतं हे ऑब्जेक्ट करण्यापेक्षा ना एक शिक्षक करेल ना तर ते प्रत्येकाला आपलं वाटेल. म्हणजे त्याच्यामध्ये माझा विचार नाही, शिक्षक नाही, म्हणजे त्या शिक्षकाला जेव्हा कळतं की तो काही नाही करू शकत, तो एनजीओची मदत, तेव्हा एखादी एनजीओ कथेमध्ये येते आणि मग पुढे त्या मुलांचं काहीतरी होतं. असे एक ड्राफ्ट केला होता आम्ही. ऍक्च्युली या सिनेमाचे 7 ड्राफ्ट आम्ही केले पूर्ण आणि 7वा ड्राफ्ट शूट केला. एका ड्राफ्ट मध्ये असं केलं होतं आम्ही ऍक्च्युली. पण ते नंतर थोडंसं आम्हाला असं वाटायला लागलं की हे नको आणायला. म्हणजे का, कारण एकतर ते ना मग विषय वेगळीकडे निघत जाईल, एनजीओ येईल, मग बाकीचे एनजीओ वाले अजून त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीनं ते हँडल करतील. आणि त्याच्यात रिसर्च वेळ जाईल आमचा. आणि दुसरी गोष्ट काय झाली की माझं मेन टार्गेट होता तो शिक्षक. आरटी की शिक्षकच चांगलं सांगू शकेल आणि शिक्षकाला मला प्रेझेंट करायचा होता सर लोकांच्या नजरेत की तुम्ही जे शिक्षकाबद्दल विचार करताय तसा शिक्षक नाही, शिक्षकांची वेदना वेगळे आहेत. म्हणून माझ्या सिनेमामध्ये तुम्ही बघितलं तर 2 बाजू दाखवलेत, एक जाधव सरांची आणि एक म्हणजे किरण शिंदेची. बरोबर. तर ह्या 2 बाजू आहेत ना. जाधव सर म्हणतात की 1 ग्रॅमच्या चटणीचा हिशोब द्यायला लागतो रे आम्हाला. तर हे म्हणतात की सगळं सरकारनंच करायचं तर आपण काय करणार. आपण द्वंद्व दाखवले, त्या द्वंद्वामधून एक चांगला रिझल्ट काढण्याचा आपण प्रयत्न केलाय. नक्कीच. या चित्रपटामध्ये भावणारे काही क्षण आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतो मी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की प्रेक्षक म्हणून जेव्हा मी हा चित्रपट तुमच्या प्रीमियर मध्ये बघितला तेव्हा ह्या गोष्टी मला जाणवल्या. सगळ्यात पहिलं जाणवलं मला तो डायलॉग, जेव्हा एक व्यक्ती कोणत्याही लेवलचा असू दे, भले तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे, आणि ती मुलं असू दे, त्या मुलांमध्ये ते निरागस प्रेम, ती जपण्याची भावना ही तुम्ही ओपनिंग शॉट मध्येच दाखवलेली आहे, ती मनाला भावली. त्यानंतर शिक्षकांची एंट्री, म्हणजे जो कॅरेक्टर इंट्रोडक्शन हा जो प्रकार असतो फिल्म मध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही केलेला आहे. त्यामध्ये सरपंचाची भूमिकेचा पण जो इंट्रोडक्शन तुम्ही ऍड केलाय तो पण खूप छान पद्धतीने केलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की या चित्रपटामध्ये जो मेन आपण म्हणू शकतो की एक असं जो प्रोटॅगनिस्ट आहे, बेसिकली जो नायक आहे, तर तो तुम्ही नेमकं कुणाला मानता हा पण एक प्रेक्षकांमध्ये तुम्ही एक प्रेक्षकांकडे सोडलेलं आहे. तुम्ही कुणाला नेमका नायक बोलताय, कुणाला फॉलो करताय, त्या पद्धतीने तो चित्रपट पुढे पकडला तुम्ही तो मुद्दा. एक्झॅक्टली. आणि कारण त्याच्यात बघा, तुम्हाला रम्या नायक वाटू शकतो, तुम्हाला किरण शिंदे नायक वाटू शकतात. सो अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर बागिनी नायक वाटू शकतो. येस. आणि अशा पद्धतीने खूप छान चित्रपटाचा अनुभव तुम्ही आम्हाला दिलात. त्यानंतर चित्रपटाच्या शेवटापर्यंत जेव्हा आपण येतो तर त्यावेळेला रम्याचं जे कॅरेक्टर आहे त्याच्या एका शॉकिंग प्रसंगाने तुम्ही या चित्रपटाला एंडिंग पर्यंत नेता. ते मी रिव्हील नाही करणार आहे, पण चित्रपटाच्या शेवटापर्यंत जेव्हा आपण येतो आणि एक व्हॉइस ओव्हरची स्लाइड त्यामध्ये आम्हाला ऐकायला मिळते प्रेक्षकांना, त्यातून खरंच विचार करण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने तिकडे होते की आता पुढे आपण कसं केलं पाहिजे, पुढे आपण काय वागलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण पुढे त्या विषयाला पुढे नेलं पाहिजे. आणि हेच तुमचं ऍज अ लेखक दिग्दर्शक म्हणून यश आहे असं मी मानतो. कारण शिक्षण क्षेत्रातला माझा अनुभव आणि तुमच्या या पूर्ण चित्रपटामधला जो माझा बघण्याचा अनुभव, यातून एकच गोष्ट सांगू शकेन की आज आपण विचार करतो की आपल्याला वेळ वाया नाही घालवायचं. जसं मी माझ्या पर्सनल लाईफ बद्दल तुम्हाला सांगितलं तर 2005 साली 26 जुलै 2005 साली महापूर आला होता. आणि त्या महापुरामध्ये आम्ही बदलापूरला राहायचो तेव्हा,
ओके. आणि मग आमचा 5 रूमचा बंगला होता, बाहेर 10-12 नारळाची झाडं होती, खूप चांगल्या पद्धतीचं घर होतं आमचं. आणि त्या पुरामध्ये आमच्या घरात जवळपास पंख्याला लागेल इतकापर्यंत पाणी आणि चिखल भरलं होतं. आणि त्यावेळेला मी होतो 10वी मध्ये, नुकत्याच 10वी मध्ये गेलो होतो, 9वीची परीक्षा पास होऊन. आणि ते सर्व पुराच्या सर्व प्रसंगामध्ये रात्री 2 वाजता आम्हाला घराबाहेर जावं लागलं, कारण आमच्या घराच्या आतमधनं शिडी नव्हती. जर आम्ही आत राहिलो असतो तर आत आम्ही मेलो असतो. बरोबर. त्यातून बाहेर पडताना बंगला म्हणजे कसं जरा उंचीवर असतं आणि घरात मानेपर्यंत पाणी, म्हणजे जर खाली गेलो पायऱ्या उतरून तर अजूनच अजून पाणी. बरोबर. असं मी, माझी आजी, आई वडील हे सर्व एकमेकांना हाताने धरून बंगल्यातनं बाहेर पडून बाजूच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर गेलो. अच्छा. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या थत्ते कुटुंबियांनी आम्हाला त्यावेळेला खूप साथ दिली, आम्हाला जीवनदान दिलं म्हणता येईल. बरोबर. आणि त्यावेळेला मरताना जसं माणसाला मृत्यू दिसतो तसा तो अनुभव आम्ही त्यावेळेला घेतला. आणि तेव्हा आम्हाला कळलं की आता मिळालेलं आयुष्य हे आपल्याला बोनस आयुष्य, आणि त्या बोनस आयुष्याला आपण पुढे कधीही वाया नाही घालवायचं, असा त्यावेळेला मनाशी निश्चय केला. आणि तो आजतागत मी पाळतोय. हा तुम्ही चांगला विचार केला आणि तो फॉलो करताय, हेही तुमचं मोठेपण आहे की तो प्रसंग तुम्ही अनुभवल्यामुळे कदाचित अशा गोष्टी तुम्ही राबवता ज्या सामाजिक भान म्हणून तुम्ही ते राबवता. तर ते मला खूप भारावलं मी ते लिहिलेलं सगळं बघून. तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या सगळ्या कामासाठी, कारण तुमच्याबद्दल पण खूप लोकांकडून ऐकतोय मी, युट्यूब बघतोय, खूपदा पॉडकास्ट बघतोय. तर तुमच्याकडे येणारा जो पर्सन आहे समोर तुमच्या बसणारा, हा तुम्ही ना खूप विचारानं आणताय त्याला, आणि खूप जेन्युअन पर्सन येत आहे तिथे या पॉडकास्टमध्ये. पॉडकास्ट खूप लोक घेतात, घेत नाही तसं नाही, पण त्यामधला ना सच्चेपणा जो असतो ना, खरंच एक प्युअर तूप ज्याला म्हणतो किंवा प्युअर मध म्हणतो, जो आजकाल मिळत नाही खूपदा, पण तो खऱ्या अर्थानं विचारांचा ओरिजिनल मध मिळण्याचं एक पॉडकास्टचं ठिकाण कोणतं असेल तर तुमचं पॉडकास्ट आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही एवढे चांगले शब्द आमच्या पॉडकास्टसाठी वापरलेत. त्यातूनच प्रेरणा मिळते सर. आणि की हे सगळं बघितल्यावर, घराची दयनीय परिस्थिती बघितल्यावर, घरातलं पुराचं पाणी, साप, विंचू हे सगळं बघितल्यावर मी माझ्या वडिलांना म्हटलं की माझी 10वीची परीक्षा आहे, मी कदाचित नापास होईन, मला काही समजत नाही, माझी पुस्तकं वाहून गेलेत, मला भिंतीला सगळं ओल झालंय, कसं होणार. तेव्हा माझे वडील मला म्हणाले की रोहन, तू नापास झालास तरी चालेल, पण तू रोज जे शाळेतनं शिकून येशील ना, ते मला घरी फक्त तू सांगत जा की तू का शिकलास. अरे वा. तू एवढं जरी मला सांगू शकलास ना तरी तू नापास झालास तरी चालेल. आणि वडिलांच्या त्या वाक्याला जर फॉलो केलं मी, आणि त्यामुळे जवळपास 1 वर्ष मी म्हणजे परीक्षा होईपर्यंत सांगत गेलो की आज शाळेत हे शिकवलं, आज शाळेत ते शिकवलं. कदाचित माझ्यासाठी ते त्या वयातला अल्लडपणा म्हणा किंवा एक असं असेल, पण वडिलांनी तो संस्कार केला जेणेकरून मला समजवण्याची कला माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि त्यावेळीच कदाचित मी शिक्षक म्हणून घडलो. इट्स थेअरी ऑफ होमवर्क. ही होमवर्कची एक थेअरी आहे, छान थेअरी आहे. आणि असे वडील प्रत्येकाला मिळावे की मुलाच्या भविष्याचा अशा पद्धतीने विचार करणारे. आणि आजकाल जर आपण बघितलं तर खूप वेगवेगळे परिस्थिती आहे मार्केटमध्ये. चांगले वडील पण आहेत प्रत्येक घरामध्ये, पण असे पण वडील बघतोय आम्ही की आता जर सिनेमाबद्दल आपण बोलायचं तर मुलांसमोर ते दारू पितात. हो, ही पण एक दयनीय अवस्था आहे, ही बदलली पाहिजे. या दृष्टिकोनातून ते सिनेमामध्ये आपण आई वडिलांना पण एका वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच. अशी एक कथा मी लिहिली होती, त्यामध्ये एक असंच पात्र आहे वडिलांचं जे दारू पितं, आणि त्या दारू पिणाऱ्या पात्राला 2 मुलं कशा पद्धतीने बघतात अशा पद्धतीची कथा मी ती एक डेव्हलप, ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. नक्की. आणि त्याला आपण काहीतरी करू शकतो भविष्यात. नक्कीच. सो तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही द सक्सेस टॉक शो मध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला हे थोडक्यात सांगा. म्हणजे मला इथं आल्यानंतर एकतर तुम्हाला मी ओळखतोय, तुमच्यावर प्रचंड प्रेम हा एक पार्ट आहे, पण रिस्पेक्ट आहे खूप. आणि इथं यायचंच होतं खूप दिवस झालं, येतो असं जवळजवळ आपलं 1 वर्ष झालं चाललंय, पण या निमित्ताने येणं झालं. तर एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत गप्पा. मला असं वाटतं गप्पा संपून आहेत. मला असं वाटतं की माझ्या घरीच बसलोय मी, किंवा माझ्या बहिणीशी गप्पा मारतोय, माझ्या भावाशी गप्पा मारतोय, माझ्या वडिलांशी गप्पा मारतोय, असा एक माहोल इथे मला जाणवला.
खूप छान वाटलं, मजा आली आणि तुमच्यासोबत असंच अजून पॉडकास्ट करायला मिळू देत छान वाटतं. छान वाटलं. तर ज्या आई वडिलांमुळे मी ते आलो आणि ज्या माझ्या काकांमुळे, माझे कजिन्स जे आहेत, माझे कृष्ण शिंदे म्हणून माझा भाऊ आहे, माझी बहिणी असेल ताना शिंदे भाऊ, आणि माझी ताई जी आहे ना, तिने मला प्रचंड सपोर्ट केला इथपर्यंत येण्यामध्ये. तर या सगळ्यांमुळे सर मी आज तुमच्या पॉडकास्ट पर्यंत पोहोचू शकलो, किंवा त्या योग्य तुम्ही मला समजू शकला की तू इथे बसू शकतोस बाबा. कारण या पुढच्या वर्षी तुमच्या खूप मोठी मोठी दिग्गज लोक बसून गेली, तर इथं बसणं सोपं नाहीये. तर या बसण्यासाठी मला या लोकांनी, सगळ्या माझ्या बहिणींनी, भावांनी, वडिलांनी, आईने आणि तुमच्यासारख्या खूप मित्रांनी सपोर्ट केला. प्रवीण बजागे सारखा माझा मित्र आहे वारणानगरचा, त्याने मला प्रचंड सपोर्ट केला. माझी बायको असेल श्वेता, तुम्ही जी लास्टची स्लेट बोलला ना सर, त्यातला स्टडी बराचसाच तिने केलाय. ती युपीएससी करत होती, तेव्हा तो जो रिसर्च होता सिनेमाचा तो तिनं केला. त्या सिनेमामध्ये मला तो उपयोगाला आला. ज्याच्या आवाजात ती स्लेट तुम्ही ऐकली तो अभिजित देव, ज्याने आमचं साऊंड इंजिनिअरिंग केलंय. अशी म्हणजे मातबर लोक इथं आली म्हणून तर त्या सगळ्यांच्या पाठबळावरती इथपर्यंत मी सर पोहोचलो, अन्यथाही पॉसिबल नव्हतं. तर त्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे. प्रत्येक जण जो काल आपल्याला भेटला तिथला, तो प्रत्येक व्यक्ती, शिरीष राणे असतील किंवा धनंजय कुलकर्णी सर असतील, त्यांच्या मिसेस कुलकर्णी मॅडम असतील, ह्या प्रचंड लोकांनी माझ्या विश्वास ठेवला. सगळ्यांनी, अमोल घरत असेल माझा असोसिएट डिरेक्टर, हे प्रचंड लोक आहेत, रोहित नागविडे असेल आमचं म्युझिक डिरेक्टर, या सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि म्हणून हे करू शकलोय सर. नक्कीच खूप छान कलाकृती तुम्ही सादर केलेली आहे. मित्रांशिवाय काही गोष्टी होत नाहीत. म्हणजे सेम तुमच्याकडे शैलेश काटे म्हणून माझा मित्र आहे वारण्याचा, संतोष सुतार म्हणून आहे, ही लोक खूप पाठीशी आहेत. ह्या लोकांमुळे इथं आहे आणि तुम्ही आता माझ्यासोबत आहात, तर खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. सक्सेस टॉक शो मध्ये तुम्ही आलात, तुमचे विचार म्हणले त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आणि सगळ्यांना आवाहन करतो मी की सक्सेस टॉक शो तुम्हाला बघायचा आहे. सक्सेस टॉक शो हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेन्युइन शो आहे. उगीच स्क्रिप्टेड काही केलं जात नाही. इथे बाबा असं बोलायचं तसं बोलायचं असलं काही चालत नाही. इथे अतिशय सिन्सिअर म्हणून सगळ्यात महत्वाचं स्वामी भक्त, म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताचं कर्तव्य आहे की हा टॉक शो बघणं, चांगले चांगले नॉलेज आपल्या मुलांना देणं, आपण घेणं आणि समाजापर्यंत पोहोचवणं. निस्वार्थी भावनेनं चालवलेला टॉक शो आहे आणि याला तुम्ही सपोर्ट करायचा आहे. मी करणार, आपण सगळ्यांनी करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद.